ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. लव्ह यू. किती बरं वाटलं. वाटलं ना आपल्याला. त्यांना कसलं भारी वाटत असेल ते 8 वर्षांनी वगैरे आले तिथे पुन्हा. संध्याकाळी 5:15 वाजता सर्व सदस्य फ्रीज. रॅपची गोष्ट सांगतो, ऐका. राजा भिकारी प्रजा शिकारी महाराज नगरवाला गुण गुण गुण. राम राम. लव्ह यू. राम राम. दरवर्षी तुमचा आशीर्वाद माझ्यावर असतो. दरवर्षी नवीन नवीन गोष्टी माझ्या लाईफ मध्ये होतात. ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. खूप खूप धन्यवाद, खूप आभार तुमचे. लोक म्हणतात कधी कधी प्रोड्युसर डिरेक्टरचा हात असायला पाहिजे. माझ्यावर बिग बॉस मराठीचा बिग बॉसचा हात. शिव, होय बॉस. माझी अनेक मुलं आहेत, मी लाडाचा आहे. पण शिव ठाकरे माझा लाडका मुलगा आहे. खूप धन्यवाद. लव्ह यू. स्वागत करूया बिग बॉस मराठी सीझन 2 चे विजेते शिव ठाकरे यांचे. खूप खूप धन्यवाद, आभार. हा, तुम्ही सर्व भारी आहात. तुम्ही सुपरस्टार झाल्यात माहिती आहे तुम्हाला. सर्व सदस्य रिलीज. मस्त. हाय. हॅलो. कशी आहेस तू. हाय ताई. कसं झालं. हाय. कसं आहे. एक नंबर. दिसते ना. सुपर डुपर हिट आहे सीझन आपला. नो डाऊट की आपल्याला खूप पॅन इंडिया आपल्याला ओळखतात. पण मराठीत आपल्या मातीतली गावागावातले लोक आणि ती आपुलकी भांडतात लोक घरातल्या घरात. ते तर माहिती आहे तुम्हाला. तुमचं सीझन सुपर डुपर हिट आहे. थँक्यू. झाला कॅमेरासाठी. आता घरं बोलू का. नाही रे, हेच खरं. ते कॅमेरा बाहेर गेला खरं बोलले. शिव, नाही खरं हेच खरं. खरं तर या घरात बाहेरच्या गोष्टी सांगायच्या नसतात, नाही नाही बिकॉज. पण इथे मी आपल्यासाठी नियम बाजूला ठेवणार आहे. मला सर्वांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आपला शिव ठाकरे ठरला आहे भारतातील एक मोठा रियालिटी शो द 50चा विजेता. क्या बात आहे यार. That's awesome. पण आता तुमचा हा शो. आम्ही सगळे तोडे वगैरे सोडून द्या. नाही सोडलं मी कधीच. नाही आम्ही तसं तर आहेच. टोळी मग आता ते सुटणार थोडी शेवटच्या क्षणात. आता नाहीये, पण नंतर आम्ही एकत्रच आहोत. विशाल मी आधीपासून ओळखते ना, फ्रेंड्स आहोत. हा वाटतं तुम्ही फ्रेंड म्हणजे आधी आम्ही फ्रेंड. बेस्टी वाटतं तुम्ही. तुम दोघं तर बापरे भाऊ वाटत. मालूम तू खायला बरोबर पता आहे. आम्ही आता जस्ट खीर संपली काल बनवलेली. मला आवडत नाही गोड. हा, इथे जे आहे बिग बॉस मराठीच्या घरात ते फक्त एका माणसामुळे आहे. तो आहे शिव ठाकरे. तुझी दिसली ती जर्नीमध्ये अंक वगैरे लास्ट डे आहे सगळ्यांसाठी. जेव्हापर्यंत तुम्ही ते लाईट बंद नाही करत तेव्हा म्हणायचं. आणि स्टेजवर उभं झाल्यानंतर जेव्हा गोष्टी होणार नाही ना तेव्हा म्हणा हो गया. हा, हत्ती निघालं, शेपूट राहिलं तुमचं. मग गेलं तुम्ही. संध्याकाळी 5:30 वाजता. गर्ल्स बॉईज म्हणजे इथे गर्ल्स बॉईज सेम आहे का. हा असं एकत्र काय यार फक्त मी मध्ये ग्लास वगैरे. ग्लास होते.